इकडे आलो तर आहे. तुम्ही बघू शकता आम्ही लिटरली रस्त्यावर उभं आहे कारण की इकडे हॉटेल एक्झिस्टच नाही करत आहे. तर वेलकम टू पार्ट 2 आणि हॉटेल एक्झॅक्टली कुठे मिळालं ते सांगते तुम्हाला. हाय गाइस, फायनली आम्ही फुकेटला पोहोचलो आहे. दिस इज सोहेल माय फ्रेंड आणि वी हॅव सो मेनी बॅग्स आणि आम्ही गाडी बुक केली आहे ती मी तुम्हाला दाखवेल. सो लेट्स गो. तर या ड्रायव्हर काकामुळे आमचं हॉटेल चुकलं होतं. ते होतं त्यांच्या मॅप्सच्या अकॉर्डिंग राईट साईडला आणि आम्हाला जायचं होतं लेफ्ट साईडला. तर आम्हाला एक बग्गी आली जिने आम्हाला पिकअप केलं आणि फायनली आम्ही आमच्या हॉटेलपर्यंत पोहोचलो. तर आता मी चालली आहे स्विमिंग पूलला आणि माझ्या रूमवरून जो व्ह्यू आहे इट्स ब्युटिफुल. म्हणजे आम्ही लिटरली अशा सिक्रेट त्या क्लिफमध्ये राहतो आहे आणि माझ्या समोर लिटरली समुद्र दिसत आहे मला. आय शो यू दॅट गाईज ऑल्सो. बट त्या पहिले आपण पूलला जाऊया. पूलनंतर रेडी होऊन आम्ही निघालेलो आमची गाडी बुकिंग करायला. तर इकडे राणी त्याच्याशी थाय लँग्वेजमध्ये काहीतरी वार्ता करते. तर पहा. ओके म्हणजे तुम्हाला कपडे धुवायचे तर इकडे बाहेरच वॉशिंग मशीन्स होते. रेडी टू ईट फिशेस होते. म्हणजे याच्यात हात टाकेल आणि ते लगेच तुला जेवण करून देईल काइंड ऑफ. आणि हे होतं रोटी. इट्स काइंड ऑफ लहानपणी तुम्ही अगर साखर चपाती खाल्ली असणार तर तो तसा वाईब देत होता. बट आय लव्ड इट आणि मला साखर चपाती पण आवडायची लहानपणी. आणि मी थोडा नटेला फ्लेवरमध्ये घेतला आणि वॉज व्हेरी एक्सायटेड टू ईट दिस ऑल्सो. सो त्यानंतर आम्ही शॉपिंग केली आणि मग परत भूक लागलेली म्हणून आम्ही जेवायला गेलो. आणि ऑल थँक्स टू राणी, तिने आम्हाला अमेझिंग थाय फूड हेल्प केली काय काय आम्ही खायला पाहिजे तिकडे. तर येस, त्यानंतर आम्ही निघालो आमच्या हॉटेलला जायला. पण त्यासाठी उद्या आम्ही कुठे चाललो आहे त्याकरता आम्हाला 7-11ला जाऊन खूप सारी शॉपिंग करायची होती. पाऊस पडायला लागला आहे.